ह्याच्यामध्ये आपण आता काय काय लावणार आहोत? कडवे, कुलीत, मूग. तर आपण आता काय करतो म्हणजे नक्की? गावातील प्रत्येक माणसाचा आपल्या गुरावरती जीव असतो. पूर्ण अंगणात हा पूर्ण भाग सुकट ठेवला. इथे ह्या भुईमुगाच्या शेंगा बघा दिपेशला भेटल्यात. यांचा आमच्या गावात अतरंगीपणामध्ये पहिला नंबर लागतो. हिच्या मुलींमध्ये याच्या मुलांमध्ये. कसं सगळे आणि आपल्या गावचा सुंदर असा संध्याकाळचा नजारा. मुंबई पुण्यात राहणाऱ्या माणसांना एका गोष्टीची नेहमीच ओढ लागलेली असते. एक जागा, एक ठिकाण असं असतं की त्यांना तिथे नेहमीच जावंसं वाटत असतं. आणि ती जागा म्हणजे त्यांचं गाव. आणि हे गाव जर कोकणात असेल तर त्याहून अजून वेगळं असं सुख आपल्याला काय पाहिजे. आणि त्यामुळेच आम्ही सगळे गावातील मंडळी किंवा गावातील काही मुलं आता दिवाळीच्या सुट्टींमध्ये गावी आलेलो आहोत 4 दिवस. आणि आजचा आपला हा व्हिडिओ मित्रांनो त्याबद्दलच असणार आहे. आपण गावात असाच आता फेरफटका मारणार आहोत. या दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावचं वातावरण कसं असतं, गावातील ग्रामस्थांची माणसांची काय कामं चालू असतात, कुठली कामं चालू असतात, शेतीविषयक असू दे किंवा इतर कुठलीही असू दे, या गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरू करूया मित्रांनो आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. नमस्कार, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. हा बघा मित्रांनो आपल्या गावच्या आजूबाजूचा सुंदर असा नजारा. त्या साईडला तुम्हाला जे डोंगर दिसत असतील त्या साईडला रायगड जिल्हा आहे, कोळेगाव आहे त्या साईडला. आणि ह्या साईडला आपला हा रत्नागिरी जिल्हा. मधून सावित्री नदी जाते जी ह्या आपल्या 2 जिल्ह्यांना डिवाईड करते. हा बघा. आणि गर्द झाडी आहे सगळीकडे आता झालेली. आणि ही शेतं सगळी कापून झालेली आहेत, जोडून पण झालेलं आहे. आणि पेंडे वगैरे त्या साईडला जर तुम्ही मागे बघितलं तर तिथे पेंडे वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत जोडणी करून. इथे लाकडाची एक खोप बनवलेली आहे. आणि या साईडला आपलं गाव. आणि तिकडे जो तुम्हाला दिसतोय लांब तो आपल्या गावचा धबधबा. अजूनही पाणी आहे त्याला. आपण आता रविदाच्या घराच्या इथे आहोत मित्रांनो. आणि इथे आपलं रविदा आता बसलेलं आहे, हसतोय, स्माईल एकदम भारी आहे. आणि हे बघा हा भात इथे ठेवलेला आहे कापून वगैरे, मस्त छानपैकी झालेला आहे भात. हे बघा इकडे मला वाटतं दर्शन आणि रोशनी वहिनी काहीतरी करतायत. आपण त्यांनाच जाऊन विचारूया काय कामं चालू आहेत त्यांची. ती मला वाटतं ती गवत वगैरे काढते. हे जे गवत काढतो आपण त्याला काय बोलतो आपण? बेन्नी करणं बोलतो ना? बेन्नी. हा शेत आहे ना स्वच्छ करायचा. त्याच्यानंतर आतमध्ये वाल टाकणार असे. अच्छा, म्हणजे हे असं सगळीकडे. आता मला वाटतं तू ह्या ठिकाणी इथे सगळं गवत काढलेलं आहे बरोबर? काढलेलं आहे. हे बघा मित्रांनो ह्या साईडला जर तुम्ही बघितलं ना थोडं क्लीन दिसतंय ह्या साईडला जमीन, जिथे वहिनीने गवत काढलेलं आहे. ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर इथे थोडंफार गवत आहे ह्या साईडला. आणि ह्या साईडला सुद्धा आहे. तर वहिनी ह्या साईडचं गवत काढते. त्या शेतांमध्ये पण गवत आहे तिकडे अजून. मग ह्याच्यामध्ये आपण आता काय काय लावणार आहोत? कडवे, कुलीत, मूग. अच्छा, तुम्हाला पाहिजे तर उडीद पण करू शकता. उडीद पण लावू शकतो का? काही करू शकता, असं काही नाही. अच्छा वांगी, अच्छा, मिरची, टोमॅटोचा रताळी पण करू शकतो. सर्व काही होऊ शकतं. सगळं काय करू शकतो ना? म्हणजे पाण्यात पाणी पाहिजे. पाणी पाहिजे ना फक्त. म्हणजे भाज्यांची लागवड वगैरे आपण करतो सगळं होऊ शकतं एक प्रकारे. आणि मला वाटतं काही 2 ते 4 महिन्यांनी त्याचं उत्पन्न आपल्याला भेटतं बरोबर आहे? हा बरोबर. अच्छा. आणि जर इथे बघितलं मित्रांनो तुम्ही तर आपला दर्शन जरा वहिनीला थोडंफार मदत करतोय ते गवत काढायला. हे कुठलं छोटंसं मशीन आहे किंवा यंत्र आहे आपण असं बोलू शकतो गवत काढण्यासाठी. तर त्याच्याने ते गवत काढलं जातं. हे बघा आता आपला शैलेश तर थोडंसं ते काढतोय, दाखवतोय आपल्याला ते कसं काढलं जातं ॲक्च्युली. आणि मित्रांनो जसं आपण आता बघितलं तसं रोशनी वहिनी आणि दर्शन वगैरे बाकी सगळी काही कामं करतायत. आपलं शेत साफ करतायत जेणेकरून आपल्याला कडधान्याचं पीक इथे लावता येईल, लागवड करता येईल.
आणि अजूनही काही कामं चालू असतील तर आपण ती सुद्धा जाऊन बघूयात पुढे. चले वहिनी आलो. आणि इथे मला वाटतं दादानी छोटे छोटे नारळ सुद्धा लावलेले आहेत. हे बघा, हे बरेचसे नारळ इथे त्यांनी लावलेले आहेत. नारळांची लागवड केलेली आहे आणि थोडे अजून मोठे झाले तर ते नारळ इकडून काढून तो नदीवरती जाऊन लावणार आहे. त्या साईडला इथे चिक्कूचं झाड आहे आणि इथे हे काजूचं झाड आहे. इथे आपल्या गावातील काही घरं आहेत आणि इथे मस्त नारळी पोपईची बाग आहे. समोर जे दिसतंय व्हाईट कलरमध्ये ते आपलं घर आहे गावचं. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर ह्या साईडला हे विलासदाचं घर आहे आणि अंगणात मस्त त्यांनी मिरच्या वगैरे सुकट टाकलेल्या आहेत. पण इथे आपल्या अंगणात जाऊन बघूयात जरा. बघा, हे आपलं घर गावचं आणि हे आपलं अंगण. आणि इथे पण मला वाटतं काहीतरी कामं चालू आहेत. आपण शरद दादाला जाऊन विचारूयात आता काय कामं चालू आहेत ती. तर आपण आता काय करतो म्हणजे नक्की? ही नाचणीची कणसं सुकत घालून त्याला आपण आता बारीक करणार. बारीक करतोय. हा. ओके. हा हा हा. बारीक केल्यानंतर त्यातून आतून नाचण्या बाहेर पडणार. अच्छा, बरं बरं. म्हणजे ही जी नाचणी आहे ही आपण पहिली जी मोठी नाचणी होती ती आपण काढलेली आहे. काढलेली आहे. बरोबर. हा. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जी उरलेली होती ओलसर नाचणी हा. ती आपण आता जोडतोय. ती बरोबर. पावसाच्या आधारे. हा, म्हणजे पाऊस जास्त होता म्हणून आपण ती आता सुकवली हा. आणि नंतर आपण आता ती अशा पद्धतीने जोडतोय. झोडतोय. बरं बरं. ते आता झोडून झाल्यावर ह्यातला मोठा भाग घालून काढणार या झाऱ्याच्या साहाय्याने. अच्छा, म्हणजे ही जोडायची आता आणि मग नंतर हा जो झारा आहे, हा. हा बघा मित्रांनो, हा जो झारा आहे या झाऱ्यामध्ये टाकून आपण मग ती मोठा गाल काढणार वर. मोठा गाळ काढणार आपण, तो बाजूला करायचा. बरोबर. बाजूला. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग जे उरलेलं असतं त्याचं कसं करतो आपण? हा मोठा गाळला काढला ना हा हा. त्याचा ह्याच्यात जाड कण हे असतात ना, हे झाड त्याला परत एकदा काठी मारायची. अच्छा, ह्याला परत एकदा काठी मारायची का? हा. म्हणजे तो बारीक झाला ना, त्या नाचण्या वेगळ्या होतात, तो भुसा वेगळा. भुसा वेगळा होतो. अच्छा अच्छा. तर आपला मोठा गाळ साईडला करून झाला आणि त्याच्यानंतर मग आपला हा जो छोटा जो राहिलेला असतो भुसा आणि त्याच्यातल्या ज्या काही नाचण्या असतात त्या आपण या छोट्या चाळणीतून चालणार ना आता. बरोबर. अच्छा, कळालं. हवा असती हा भुसा साईडला गेला असता. बरं बरं. हवा नसल्या कारणानं तो भुसा जागेवरच बसतोय का? अच्छा अच्छा. बरं, म्हणजे हे आपण आता एक मोठा गाव बाजूला केला त्याच्यानंतर परत अजून त्याच्यातून परत दुसऱ्यांदा आपण छोट्या चाळणीतून चाळलं परत. अच्छा. आणि मग नंतर हे जे आपलं चाळून, हे बघा ह्याच्यात मित्रांनो तुम्हाला थोड्या नाचण्या दिसत असतील कदाचित, छोट्या छोट्या एकदम. आणि जो भुसा आहे, जो गाळ आहे, तो पण खूप छोटा आहे एकदम. आणि हा आपण चाळून आपल्याला वेगळा नाही करता येणार, त्यामुळे आपण नंतर तो पाखडतो. बरोबर दादा. आणि तेच ते वहिनी तिकडे पाखडण्याचं काम करते. जो शेवटचा बारीक भुसा राहिलेला असतो आणि त्याच्यातनं ज्या नाचण्या आपल्याला हे करायच्या असतात त्यासाठी आपण असं हे पाखडतो. आणि मला वाटतं आता वहिनी जवळजवळ पाखडून झालेलं आहे वहिनीचं. आणि ह्या नाचण्या आपल्याला आता वेगळ्या करून भेटलेल्या आहेत. आणि हा त्यातून जो भुसा असतो तो हा भुसा. तर मित्रांनो, आपण जेव्हा भात शेती करतो, तुम्हाला तर माहितीच असेल कोकणात भात शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. तर जेव्हा आपली भात शेती होते म्हणजे भाताची लावणी वगैरे करून होते त्याच्यानंतर आपण या नाचण्यांची लावणी करतो. बरोबर दादा? हो. अच्छा, त्याच्यानंतर आपण या नाचण्यांची लावणी करतो. आणि मला वाटतं जसं मी दादाला विचारलं तसं त्यांनी सांगितलं की गौरी गणपती झाल्यानंतर काही दिवसांनी हे आपण नाचणीची आपण कापणी करतो आणि त्याचं पीक आपण घेतो. आणि त्याच्यानंतर त्याचं जे मळणी वगैरे ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर सगळं फायनल प्रोडक्ट भेटेपर्यंतची ही प्रोसेस असते, जी आम्ही तुम्हाला शॉर्टमध्ये थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न इथे केला. आणि अशीच काही कामं आता आपल्या गावात सुद्धा काही ग्रामस्थांची मंडळींची चालू आहे. त्यातीलच ही एक गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला तो हे नक्कीच आम्हाला सांगा. आणि मित्रांनो, आपण अशी काही शेतीविषयक कामं आता बघितली. जसं रोशनी वहिनी तिकडे बेनणी करत होती, म्हणजे शेत साफ करत होती, गवत वगैरे आलेलं.
शरद दादा तिथे आपला नाचणी झोडत होता, जी उरलेली वगैरे होती ती. तर अशीच काही कामं आता सध्या गावात चालू आहेत. आणि आपण अजून एक गोष्ट आता बघूया, ती म्हणजे आपला रवी दादा गुरांचा जो गोठा असतो तो आता बांधतोय. ॲक्च्युली कोकणात गुरांचा वाडा असतो, जिथे आपण पावसाळ्यात गुरांना ठेवतो. तो प्रॉपर असा चिऱ्यांच्या दगडांचा असतो आणि जेणेकरून गुरांना पाऊस लागू नये, ती भिजू नयेत, त्यासाठी आपण त्यांना वाड्यात ठेवतो पावसाळ्यात. आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस संपतो म्हणजे नोव्हेंबरमध्ये वगैरे, त्या दरम्यान आपण गुरांचा गोठा बांधतो, जो घराजवळ असतो. जो वाडा असतो चिऱ्यांचा तो आपण थोडा लांब असतो गुरांचा, गावापासून थोडासा, काय काहींचा जवळ सुद्धा असतो. पण जो गोठा असतो तो अगदी घराच्या जवळच, गावाच्या बाजूलाच असतो, जिथे आपण गुरांना आपल्या जवळच ठेवू शकतो. तोच गोठा, गुरांचा गोठा बांधण्याचं काम आता रविदादा करतो. तर आपण तिकडे सुद्धा जाऊन बघूया तो कसा बांधतोय तो गुरांचा गोठा. हे बघा, इथे तो गुरांचा गोठा बांधतो. आणि जर तुम्ही बघितलं तर जवळच इथे आपलं रविदादाचं घर आहे. त्याचा ॲक्च्युली जो गुरांचा वाडा आहे म्हणजे चिऱ्यांच्या मातीचा, तो तिकडे आहे त्या साईडला डोंगरात थोडंसं. तर तिथून आता गुरं तो इथे आणणार आहे घराच्या जवळच. हे लाकडाचे खांब आहेत ना, मला वाटतं सगळे लाकडाचे आहेत. अच्छा, ह्यांना काय बोलतात, मेडी बोलतात ना आपल्या इथे? मेडी 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 ना. मित्रांनो, अशी काही ना काहीतरी शेतीची कामं किंवा गुरांची कामं अशी गावकऱ्यांची आता इथे चालूच असतात, पाऊस संपल्यानंतर सुद्धा. त्यातीलच हे काम आहे. बघा, तुम्ही जर बघितलं तर त्यांनी जागोजागी ठराविक अंतरावर अशा लाकडाचे खांब, ज्याला आपण इथे मेडी बोलतो, दादांनी सांगितलं तसं, त्या उभ्या केलेल्या आहेत. आणि जर तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलात ना, तर मी तुम्हाला थोडं लांबून दाखवतो. बघा, हा खांब थोडा लांब आहे, हे दोन मधले खांब जे आहेत ना ते जवळ आहेत अंतराने, आणि हा खांब इकडे परत लांब आहे. तर हे जे जवळ आहेत ना, तर तिथे आपण, मला वाटतं असं एक आडवं हे बांधणार ना दादा, आडवी लाकडी बांधणार ना, अजून आडवी लाकड बांधणार. आणि त्याच्यानंतर मग आपण गुरांना तिकडे बांधतो. बरोबर, त्यासाठी आपण हे काम जवळजवळ बांधलेले आहेत ना. बरोबर. म्हणजे ही जी आहे ती बॉर्डर आहे ह्या साईडची, आणि ह्या साईडची एक बॉर्डर आहे. आणि हे जे दोन खांब जवळ आहेत, जिथे आता दादा उभा आहे, तिथे असं आपण परत एक आडवा खांब बांधणार आणि तिथे आपण गुरांना बांधणार. दादाची मला वाटतं आता 6 गुरं आहेत, बरोबर दादा? हो, 6 आहेत. अच्छा, आणि आपण ही भुरी वगैरे कशाला टाकतो आता ही मातीमध्ये? ही वाळू न लागण्यासाठी. अच्छा, म्हणजे लाकडांना, लाकडांना वाळू लागू नये. अच्छा, त्यासाठी भुरी टाकायची. ओके ओके, कळालं. त्यांनी प्रत्येक खांबाच्या इथे ही भुरी टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर तो परत त्याच्यावरती माती सुद्धा टाकतो आणि ते घट्ट करतोय खांब एकदम. तर दादा, आपण आता हे खांब आता उभे केलेत, बरोबर? आणि जवळजवळ मला वाटतं सगळे खांब आता आपले उभे झालेले आहेत, बरोबर? आणि ह्याच्यानंतर मग आपण कसं मग उभा करतो, आजूबाजूनी परत काय काय लावतो? ह्याच्या बाजूनी बांबू बांधून नेट बांधणार, नेट बांधून. अच्छा, म्हणजे साईडनी पूर्ण असे बांबू बांधणार छोटे छोटे, बरोबर? आणि मग एक नेट बांधणार, आपलं ते हिरवं कापड वगैरे जे असतं ते. आणि मग वरच्या साईडला कसं करतो आपण, वरती छप्पर म्हणून बांबू टाकून पेंडे टाकणार. अच्छा, वरती परत आडवे बांबू टाकायचे असे इथे, आणि मग त्याच्यावरती पेंडे टाकायचे, म्हणजे गुरांना सावली सुद्धा होते. बरोबर. आणि मग पूर्णपणे आपला गोठा तयार झाला, बरोबर? आणि थोडस इथे लेवल वगैरे करून, बघा इथे आता शेती केलेली होती त्याने, तर इथे पण थोडीशी लेवल वगैरे करून, इथे पण एक बेसिक पद्धतीची म्हणजे माती लेवल करून आपण त्याला सारवतो वगैरे सुद्धा ना थोडंफार सुरुवातीला. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण एक प्रॉपर ह्याच्याने ते पूर्ण हा गोठा बनवतात. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण हा गोठा दाखवण्याचा, म्हणजे रेडी झालेला गोठा त्याच्यानंतर कसा असतो, त्याच्यात गुरं कशा पद्धतीने बांधली जातात, हा आपण एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. म्हणजे बघा, ह्याच्यात सुद्धा किती मेहनत असते मित्रांनो. शेती करण्यासाठी आपल्याला जवळजवळ पूर्ण वर्षभर पूर्ण आपला शेतकरी बांधव मेहनत करत असतो, आणि त्याच मेहनतीचा हा एक भाग आहे. गुरांवरती त्यांचा एक जीव असणं, आणि दादाचा तर ऑफकोर्स खूपच जीव आहे. गावातील प्रत्येक माणसाचा आपल्या गुरावरती जीव असतोच, कारण त्यातूनच त्यांना उत्पन्न भेटत असतं, त्यांच्या उपजीविकेचं साधन भेटत असतं. त्यामुळे एक अटॅचमेंट असते प्रत्येकाची आपल्या गुरांसोबत. तर त्याच अटॅचमेंटमुळे आणि त्याच आपल्या जाणीवेमुळे ते सगळे ही गोष्ट करत असतात, त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून. त्यामुळेच त्यांनी पावसात वाड्यात गुरं ठेवलेली, आणि आता पाऊस संपल्यावर त्यांनी घराच्या जवळच आपला हा गुरांचा गोठा बांधायला सुरुवात
केलेली आहे आणि गावातील आपला प्रत्येक ग्रामस्थ अशाच गोष्टी करत असतो आणि तोच तुम्हाला दाखवण्याचा आम्ही हा इथे एक छोटासा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आपल्या गावातील मुलं तिकडे क्रिकेट खेळत आहेत, तर आपण आता थोड्याच वेळ तिकडे सुद्धा जाऊयात. कशी मजा करतात, धमाल करतात ते सुद्धा आपण बघूयात. सगळीजण बहुतेक मुंबईतली बहुतेक मुलं आपली गावाला आता आलेली आहेत आणि तिकडे त्यांचा आरडाओरडा चालू आहे. आपण तिकडे सुद्धा जाऊन बघूयात. चला. हे आपल्या विक्रमदादाचं घर आणि आपला हा विक्रमदादा, हे दादाचं घर आणि हा दादा पण काहीतरी काम करतोय. काय तू पण गोटाच बांधतोय का? अच्छा, दादा पण असं ते मेडी लाकडाचे खांब घेऊन जातोय गोटा बांधायला. बघा पूर्ण अंगण आहे, त्या पूर्ण अंगणात हा पूर्ण भात सुकत ठेवलाय. बघा केवढा भात आहे. आणि इथे आपल्या गावातील मुलं क्रिकेट खेळत आहेत. इथे ताई पण आपली दादाला मदत करते. बरी आहे ना? कधी आली? काल आली का? अच्छा अच्छा. आणि इथे आपल्या गावातील मुलं आहे बघा, किती मंडळी आहे. सगळेजण क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि इथे आपले जानेमाने बॉलर जयवंत बोत्रे इथे बॉलिंग करतायत. आयुष आपला बॅटिंग करताय आणि तिकडे सगळी मंडळी बसलेली आहे. असं धमाल मजा मस्ती टाइमपास म्हणून त्यांचं खेळणं चालू आहे. कॅच आउट. आणि आपला साईश, हे आपल्या गावातील दोन सगळ्यात अतरंगी मुलं. ही अतरंगी मुलगी, हा अतरंगी मुलगा. ही आहे आपली वीरा आणि हा आपला साईश. यांचा आमच्या गावात अतरंगीपणामध्ये पहिला नंबर लागतो. हिच्या मुलींमध्ये, याच्या मुलांमध्ये. हाय करा दोघांनी, हाय हाय करा. कळायलाच असेल तुम्हाला काय. हाय करा, हाय हाय. त्यांना विचार, हाय कसे आहात सगळे. विचारा कसे आहात सगळे. तू विचार, तू विचार. बघितलं अतरंगीपणा केवढा दोघांमध्ये. तर कसं आहेत सगळे. मित्रांनो, इथे आपल्या मागे आरडाओरडा चालू आहे नुसता. आपली गावातील मुलं क्रिकेट खेळत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि इथेच बाजूला आपली गावातील प्राथमिक शाळा सुद्धा आहे, ती सुद्धा आपण आता बघूयात थोडीफार. गेल्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दाखवलेली आहेत, पण थोडासा फेरफटका तिथे सुद्धा मारूयात आपण आता. हे बघा, इथे आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटे खलाटी आणि हा आपल्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर. तिथे दीपेश आहे आणि उमेश दादा आहे आपला. आपण तिथे जाऊयात, काय करतायत ते बघूया. फुलं वगैरे छान लावले आहेत. मागे मस्त सूर्यास्त होतोय. छोटंसं सूर्याचं किरण तुम्हाला कदाचित दिसत असेल तरी ते खूप सुंदर वाटतंय सगळं बघायला. सुंदर असा हा परिसर वाटतोय. मस्त की नारळाचं झाड आहे इथे बाजूला. ही आपली शाळा तिकडे त्या साईडला आणि ही फुलं रंगीबिरंगी. दादा ही कसली फुलं आहेत रे. मखमलीची फुलं आहेत का. आणि ही लालवाली जी आहे ती ही कसली आहेत. नाही माहिती का ती. ती पण सुंदर वाटतात एकदम. तर मित्रांनो, आपण आपल्या शाळेच्या परिसरात आता आहोत आणि उमेश दादा आणि शाळेतील गुरुजींनी इथे काही भुईमुगाच्या शेंगा वगैरे लावलेल्या कदाचित, तर त्या सुद्धा आपण आता बघूयात त्या झाल्यात का. तर आपला दीपेश आता कुदळा घेऊन आलाय आणि आपण आता तेच बघणार आहोत की त्याच्या आतमध्ये भुईमुगाच्या शेंगा वगैरे झाल्यात की नाही. अरे हे माझं इथे ह्या भुईमुगाच्या शेंगा बघा दीपेशला भेटल्यात. जबरदस्त मस्त होतात, म्हणजे आपल्या इथे पण होतात रे. छोट्याशा आहेत
कवळ्या आहेत थोड्याफार ना, तर होऊ द्या. आता आपण 2 उकरून बघितल्या, उमेश दादा बोलला तसं. हे बघा आपलं, आपण बघूया आता त्याच्या आतमध्ये दाणे कसे आहेत ते. हे बघा भरीव आहेत रे, एकदम मस्त छान आहेत. आणि आता कुठे म्हणजे ही असं पूर्ण सर्कल मध्ये लावलेलं आहे का इथून, म्हणजे हा असं राऊंड मध्ये आहे इकडून ना असं पूर्ण. अच्छा, हे बघा सगळेजण आता तुटून पडलेत मस्त त्याच्यावरती. पण जरा थोडासा फेरफटका मारूयात शाळेच्या आवारात पुढे. ते आपले वर्ग भरतात शाळेतले. बघा ही, आणि हा एक थोडासा परिसर आहे. शाळेच्या आजूबाजूला अशी शेती सुद्धा आहे. आणि हा आपल्या गावचा सुंदर असा संध्याकाळचा नजारा, सूर्यास्त होत चाललेला, आणि ते दृश्य खूप छान वाटतंय मित्रांनो, सुंदर वाटतंय एकदम बघायला. मित्रांनो, आपल्या या भुईमुगाच्या शेंगांचं उत्पन्न जास्त करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जातं. पण आपल्या कोकणात क्वचितच इथे अनुकूल अशी परिस्थिती असते. पण आपल्या गुरुजींनी शाळेतील आणि गावातील काही ग्रामस्थांनी एक असाच प्रयोग केला की उत्पन्न घेता येतं का, त्यासाठी कशा प्रकारची माती लागते, कसं हवामान लागतं, ते थोडंसं शोधण्याचा प्रयत्न त्यांनी इकडे केला. आणि थोडंफार यश त्याला भेटलेलं आहे. भुईमुगाच्या शेंगा इकडे आलेल्या आहेत आणि आपण त्या बघितल्या आता, आणि छान उत्पन्न झालेलं, म्हणजे भरीव असे दाणे होते त्याचे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचं आपण उत्पन्न इथे कोकणात घेण्याचा सुद्धा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. तेच हा दाखवण्याचा छोटासा आमचा तुम्हाला प्रयत्न होता. हे बघा मित्रांनो, हा आपल्या गावचा सुंदर असा नजारा, आपल्या गावातील काही घरं. इथे आपला विजयदादा काहीतरी काम करतोय, मला वाटतं चॅनल्स आहेत लोखंडाचे, त्याला कलर करतोय. आणि इथे आपला शरद दादा काहीतरी भात पाकडतोय, काहीतरी करतोय. आपण त्यालाच जाऊन विचारूया आता तो काय करतोय. मित्रांनो, ही पण एक छोटीशी अशी पद्धत आहे. इथे त्याची हाईटच अगोदर 6 फूट असेल माझ्या मते, आणि एवढ्या उंचीवरून तो पाडतोय. मित्रांनो, अशा पद्धतीने जेव्हा भात वगैरे आपला झोडून होतो पूर्ण, त्यानंतर ही स्टेप केली जाते, म्हणजे वारवणी करणं असं त्याला बोलतात, असं दादानी सांगितलं आपल्याला. त्याच्यात जो भरीव दाणा असतो भाताचा तो एका साईडला केला जातो, आणि जो भुसा असतो तो एका साईडला केला जातो. हे बघा, हे भाताचे दाणे बघा, हे दाणे बघा, हे केवढे भरीव आहेत हे सगळे. आणि जो त्या साईडला जो गेलाय ना तो भुसा आहे किंवा पोकळ दाणे आहे. दादाच्या हातात आहे ना, हे बघा, हे हा भुसा जो आहे ना, एक प्रकारे तो असा साईडला केला जातो ह्या पद्धतीने, जो आपल्या काय कामाचा नसतो, बरोबर, जो दादाच्या हातात आहे. आणि जो हा भरीव दाणा आहे ना, तो हा अशा पद्धतीने एका साईडला केला जातो, जो आपल्या कामाचा आहे ॲक्च्युअलमध्ये. मित्रांनो, आपण आता आपल्या गावात सुद्धा अजून फेरफटका मारूयात. बघा, गावात आता दिवाळीत बहुतेक सारी मंडळी आलेली आहेत आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी कामं चालू आहेत. ही आपल्या गावातील काही घरं. बघा मित्रांनो, हे आपल्या विलासदादाचं घर आहे, आणि आजूबाजूला त्याने मस्त अशी झाडं लावलेली आहेत, नाळीची, पफईची. इथे मला वाटतं हे जे आहे ते पेरूचं झाड आहे या साईडला. इथे त्यांनी खोप बनवलेली आहे लाकडी फाट्यांसाठी, आणि इथे केळीची झाडं लावलेली आहेत, आणि मला वाटतं केळी आली आहेत. जरा आपण जाऊन बघूयात जरा. तिथे मोठी मोठी आहे झाडी एकदम. म्हणजे आपल्या कोकणात अशी घराच्या बाजूला बरेच जण झाडं वगैरे लावतात अशी फळांची वगैरे, म्हणजे पेरूचं असेल, नारळाचं, केळीचं किंवा इतर कुठली. मस्त छान वाटतं हे सगळं बघायला घराच्या आजूबाजूला. हे सगळं नॅचरल आहे, खूप सुंदर असा परिसर वाटतोय आपण. तर मित्रांनो, आपण काल बघितलं की रोशनी वहिनी इथे बेननी करत होती, म्हणजे तिने काल गवत वगैरे सगळं साफ केलं या शेतातलं, कारण तिला इथे कडवे लावायचे होते, जो वालाचा एक प्रकार असतो. आणि आज ते कडवे लावायचं काम दादा करतोय. थोडेफार लावून झालेत, आणि ते कसे लावतात, कसं ते पीक त्याचं पेरलं जातं किंवा त्याची ठोकणी केली जाते, हे आपण
बघूयात. हे जे आपण अगोदरच्या वर्षी किंवा गेल्या वर्षी जे काही कडवे पिकवलेले असतात तेच आपण परत लावतो ना पुन्हा त्यासाठी, बरोबर? अच्छा, हे बघा मित्रांनो, हे 2-3 दाणे त्याच्यात आपण त्या खड्ड्यात. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर एक छोटीशी प्रोसेस असते. म्हणजे त्यांनी काल बेननी केली, गवत साफ केलं आणि आता एक ठराविक अंतरावर कोयतीने त्यात खड्डे करून त्याच्यात जे कडव्याचे 2-3 दाणे होते ते पेरले किंवा ठोकले त्या आतमध्ये जमिनीत, पुरले गेले ते. आणि 1-1 फुटाच्या अंतरावरती ही अशी प्रोसेस पूर्ण शेतात केली जाते आणि त्याच्यानंतर 2 ते 4 महिन्यांनी मला वाटतं त्याचं उत्पन्न आपल्याला भेटतं दादा, बरोबर ना? 4 महिन्यांनी. आणि त्याला पाणी बरंच लागतं ना या पिकांसाठी, म्हणजे मीडियम प्रमाणात तरी लागतं. म्हणजे मीडियम प्रमाणात तरी आपल्याला या सगळ्यासाठी पाणी लागतं, म्हणजे कडव्याचं किंवा पावट्याचं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर. तर तीच कामं सध्या गावामध्ये आपल्या चाललेली असतात, काही काहींच्या शेतांमध्ये. काही काही ग्रामस्थ त्याचं उत्पन्न घेतात. तर त्यातीलच एक छोटासा भाग आम्ही तुम्हाला दाखवला. जसं रविदादांनी कडवे लावले आहेत किंवा कडवे लावणार आहे तो, तसंच आपले शांताराम काका, विद्यावहिनी यांनी सुद्धा कडवे लावले आहेत किंवा लावणार आहेत ते. तर त्यासाठीच ते सुद्धा शेत साफ करतात आहेत, त्याची बेनणी करतात. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवूयात. म्हणजे बऱ्याच जणांची, ग्रामस्थांची ही कामं आता सध्या या वेळेत चालू असतात गावात. आपण ते सुद्धा थोडक्यात जरा बघून घेऊयात. आपली संगीताताई इथे आहे, विद्यावहिनी आहे तिकडे, आणि ते आपले काका आहेत, सगळं गवत साफ करतायत. असं ते काढावं लागतं एकदम करून आणि त्या पद्धतीने असं पूर्ण शेत साफ करावं लागतं. इकडे वहिनी आहे, इथे आपली ताई आहे, संगीताताई, आणि अशा पद्धतीने मग ते पूर्ण साफ केल्यानंतर असं शेत दिसतं. हे किती क्लीन वाटतं. आणि इथे बघा किती गवत वाढलेलं आहे. आणि मित्रांनो, इथे मस्त सूर्यास्त होत चाललाय आणि इथे आपला शरददा, वहिनी आणि आपली निकिता त्यांचं शेत साफ करतायत. ते पण मला वाटतं कडवे वगैरे लावणार आहेत. आणि दादा आणि वहिनी पण बेनणी करतात आहेत. आणि आपली निकिता आहे ती चरखा चालवते. ते एक यंत्र असतं, ते तुम्हाला दाखवलं मगाशी. ते आपलं गवत जमिनीतून लवकर काढण्यासाठी थोडं मदत करतं. तर तीच कामं ह्यांची सुद्धा चालू आहेत, शरददाची वगैरे. तर मित्रांनो, या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपण आता 2-4 दिवस गावी आलेलो आणि या 2-4 दिवसात आपण थोडं गाव वगैरे फिरलो, आजूबाजूचा परिसर फिरलो. गावात सध्या काय गोष्टी चालू आहेत, ग्रामस्थ काय कामं करतात शेतीविषयक, त्यासुद्धा आपण बघितल्या. तुम्हाला सुद्धा त्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही आवर्जून आम्हाला सांगा. आणि आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपले कोकणातले नक्कीच बनवत राहू वेळ भेटेल तसा. आणि तुम्हाला सुद्धा काही नवीन गोष्टी किंवा काही चांगल्या गोष्टी दाखवण्याचा आम्ही नक्कीच यापुढे सुद्धा प्रयत्न करू. तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.